उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हलका-फुलका असा नाश्ता असेल तर दिवसभर छान फ्रेश वाटतं. तर मोकळा सळसळीत उपमा करण्यासाठी 1 वाटी रवा मस्त तांबूस रंग यायला येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि सर्वात आधी शेंगदाणे आणि काजू मस्त सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत, ते काढून घ्यायचे. आणि याच तेलामध्ये सर्वात आधी आपल्याला मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ आणि हिंग घालून घ्यायचं आहे. आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि हे सुद्धा छान परतून घेणार आहोत. वरून बारीक किसलेलं आपल्याला आलं सुद्धा घालायचं आहे आणि बारीक चिरलेलं गाजर. 2.5 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे. चवीनुसार आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पाण्याला उकळी येऊ देऊया. त्याआधी आपल्याला यामध्ये बघा 5-6 चमचे ताक घालून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर भाजलेला रवा घालून घ्यायचा. सर्व छान हे एकत्र करून घ्यायचं. वरून चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि तळून घेतलेले शेंगदाणे आणि आपल्याला काजू घालायचे आहेत. मस्त बघा आपला मोकळा सळसळीत असा उपमा तयार आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.